वाटतं की काही दिवस थोडा गॅप झाला इकडे यायला किंवा काय त्यांना आमच्याकडे यायला, तर काही बी नसलंय असं. जाऊबाईंचं काय चाललंय? आमच्यात तर आईनं ना चुलीवरची भाकरी दररोज लागते. गॅस पेक्षा का चुलीवरची चवदार लागते. आमचं गम पावडर बघा कसं आडवं पाडून जाय. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. मी लांबजण्यात आहे. बॅकग्राऊंड पाहून तुमच्या लक्षात आलं असेल किंवा कालचा ब्लॉग पाहिलाच तुम्हाला सगळ्याला समजलंही असेल. खूप जणींचं होतं की लांबजण्याला कधी जाणार, परंतु काय ते योग जुळून येत नव्हता. काही तिकडं पण बांधकामाच्या फॉर्मॅलिटीज होत्या, काही बँक अकाउंट्स जे आहेत जे बांधकामासाठी पैसे लागणार होते तर ते मुरुडला असल्यामुळे तिथे बऱ्यापैकी सगळी हे असल्यामुळे मग मला इथून तिकडे वापस जायचं बाळाला घेऊन, अशा खूप साऱ्या एक ना अनेक अडचणी होत्या. आणि तिथल्या तिथे ते मग जे गुत्तेदार आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, तर त्यांना पैसे देण्यासाठी म्हणा, बाकी अजून काही फॉर्मॅलिटीज होत्या, तिकडचे काही कार्यक्रम होते जे की लग्न समारंभ म्हणा किंवा मग वास्तुशांती होती, वर्षश्राद्ध, अशा 2-4 गोष्टी होत्या. आणि त्यामुळे पण आणि मग सुट्ट्या आहेत म्हणून थोडासा ब्रेक पण, असं खूप काही असल्यामुळे मग मी तिकडे थोडं यावेळेस जास्त दिवस राहिले. आणि आत्ता मी आहोत लांबजण्यामध्ये. स्त्री खेळतोय बाहेर. इथं आलं की तो काही घरात यायचं नाव घेत नाही. शांभवी तिकडे आंटीकडे आहे. आणि आता चला इथले जे काही ब्लॉग असतील ते तुम्हाला पाहायला मिळतील. रुटीन इथलं खूप जणींना आवडतं लांबजण्यातलं. आणि स्पेशली आमच्या आई, खूप जणी म्हणतात की आईंची स्माईल खूपच भारी आहे आणि शांभवी काहीशी आजीसारखी दिसते म्हणून. तर चला आता आज दिवसभरात काय काय असेल ते मी तुमच्यासोबत शेअर करते. हे चुकून निघालं होतं, कसं काय ते माहीत नाही. आणि हे उलटं परत वहिनींनी बसवलं तसंच ते गडबडीमध्ये. हे परत नीट करते मी. काही जणी म्हणतील की हे असं का घातलंय, तर ते खूप घाई होती, त्यांनाही जायचं होतं वेळेत, त्यामुळे मग ते बघितलं पण नाही नीट. चला आता इथलं काय जे रुटीन असेल ते पाहण्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा. चला. भाऊ आहे तिथं. भाऊ ए लुडबुड, ही लुडबुड बघा आमची कशी आहे. हालून जरा होते इकडे. चला इकडे बरं. कशाच्या आधी शिकेला नाही. तुझ्या ओळखी बिले आहेत बघा आई. लय काय ना गावाला बाया वयस्कर, तर परत लहान लेकरं रस्त्याने जात बी बोलतच जाते. प्राची बोल कसा भाऊ आहे ग. काय करणार ना आजी, एवढं तर म्हणेल. स्वभाव एवढ्या लेकराला हाटेला आवाज बोलते. होय. ते तसला स्वभाव आहे तिचा. मला तर म्हणली लांबजण्यात बर्फ पडलाय, एवढं थंड आहे आता. येव म्हणून ग. तुम्हाला माहित नाही म्हणली एवढं थंड वातावरण आहे. आणि त्याच्यामुळे का पिल्लूला घेऊन आता कधी येणार, दररोजच फोन लावत होती. ती म्हणलं आता क्लास आहे तर रूम बघ म्हणलं, मला मग क्लास घ्यायला एक रूम बघ, येते म्हणलं. तर छानपैकी इकडं चुलीवरच्या चपात्या चालल्या. आमच्यात तर आईनं ना चुलीवरची भाकरी दररोज लागते. गॅस पेक्षा का चुलीवरची चवदार लागते. आणि दररोज पण म्हणजे कुणाला चपात्या असू नसो त्यांना भाकरी आवडते. आणि आता सगळेजण आहेत लहान मुलांमध्ये, एक टाइम चपाती एक टाइम भाकरी, असं रात्री भाकरी होत्या आणि आता इकडे चपात्या चाललेल्या आहेत. तर इथलं जे जेवण असतं ना चुलीवरचं स्पेशली, त्याची चव खूप वेगळी लागते. आणि थोडं तरी माणूस एक्स्ट्रा जेवतो बरं का, कारण ते वेगळीच रुची असते त्याच्यावर. कमी मसाला, साधं सिंपल घरच्या चुलीवरचं म्हणते. चुलीवरची ती चवच वेगळी, कारण ती प्रॉपर भाजलं जातंय का ते. आणि तिकडं पण आलं ना तर आईंना ते गॅसवरच असं वाटतं चुकल्या चुकल्या वाटत. आणि चुलीवरलं का पटमन होते.
ती सवय बसली ना सवय तुम्हाला बसली आहे. दररोजची सवय असल्यामुळे ते पटकन धडधड जाळावायचं लगेच करायचं आवरायचं असं. नाही, चूल जवळपास खेड्यात सोडलं तर शहरात तर आता हेच झालंय ना. शहरात कुठे करणार गॅलरीत कोण करू शकतं? सगळं तेच की. बांधकाम काळ होणार. हो पण आमच्या इथं नेहमी म्हणते कुठं पण घर तरी झालं तरी एक खोली का चुलीच्या ह्याच्यात. चुलीसाठी ठेवायला पाहिजे, सारवायची ठेवायची. म्हणजे उन्हाळ्यामध्ये त्यात गार वाटते आणि पावसाळ्यात गरम उबदार सारीला का असं शांत चांगलं. आता लक्ष्मी घरात आली आहे. प्रसन्न वाटत. थोडं का होईना सारवायचं राहावं एवढंच. सारवलेलं घर म्हणजे लक्ष्मी घर बघ. लक्ष्मीला कोणतंही घर तसं स्वच्छच ठेवलं की नाही, चांगलं वाटतंय. ती कसं वाटतंय फडशा मोप आपण ठेवली जेवढी हा. का रखरखच वाटते. हा आणि ती सारविल्याला 2 दिवस शांत वाटत. हो नाही वेगळं नाविन्य कंटिन्यू वाट. वाटतंय, चैतन्य. हो तेव्हा का इकडं दुकान आलं बघा, दुकान आलं. अरे बापरे. आजीने पैसे दिले चॉकलेटला. मी म्हणलं चॉकलेट नाही द्यायचं आहे तरी आजीने सगळ्या नातींना दिलेत तेवढं. हा तू काय आणलीस ग? ए नको लय नको बाबा, तिला एकच बास. नको नको. गोड गोड चांगलं नसते. अरे बापरे थँक्यू थँक्यू. मला दिली बघा का गोड गोड मला दिले पिलू ना. दादाला देती दादाला. त्याला दे शांभवी. हा दादाला आणला आम्ही. वर्ल्ड क्युटेस्ट टकलू आहे म्हणे असं दाजू म्हणला, चिकू दाजू. ती म्हणलं आता मला असं वाटत होतं आत्या शांभवीचं टक्कल जर केलं हा. तर ही किती घाण दिसत. हा. पण मी नको म्हणत होते. हा पण ते जर टक्कल केलंस ते अजूनच छान दिसतं. अजूनच छान दिस. लय भारी बोलते ते. आणि ना तिला असं. किती क्यूट दिसायला लागले बघा आमचं बाळे. आज आंघोळ केलं नाही, आता आंघोळ करणार आहे. ए देतो आज तिची शंभू आजीकडे आहे. हो आजी घालणार आहे शंभू. है ना शांभवी? आबी. आता बऱ्याच माझ्या मैत्रिणी गृहिणी आहेत आणि त्यांना घरातलं सगळं करून थोडासा वेळ शिल्लक राहतो, पण त्यांच्या मनात ही पण इच्छा असते की मला यूट्यूबमध्ये करिअर करायचं आहे, पण कसं करू समजत नाही. तर त्यांच्यासाठी यूट्यूब मास्टर क्लास मी लॉन्च केलेला आहे आणि येत्या 15 जुलैला आपली नवीन बॅच सुरू होतीये. तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तुम्ही तिकडे कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती नक्कीच घेऊ शकता आणि तुमच्या करिअरची सुरुवात करू शकता. आमचं गम पावडर बघा कसं आडवं पाडून जाय. किती खुश व्हायला लागले. मग झालं का नाही स्वयंपाक? चालू आहे, अंतिम टप्प्यात आहे. हा. 3-4 चपात्याची कणिक राहिली आहे. हा. आता मी स्वयंपाक जिथे करते ना तर त्याच्या उजव्या बाजूची जी भिंत आहे ना ती बांधून घेतलेली आहे सिमेंटची. कारण का तिकडनं खूप जास्त पाऊस वगैरे अशा गोष्टी व्हायच्या आणि आत्ता सध्या पाऊस नाही आहे, परंतु जेव्हा पण पाऊस सुरू होतो तर त्यावेळी तिथं चुलीवरती वगैरे पाणी गळायचं, तर त्यामुळे ती पूर्णपणे छानपैकी बांधून घेतलेली. मेन गोष्ट म्हणजे आई गेल्यात आंघोळीला, भाऊ गेल्यात शेतामध्ये. कारण की भाऊंना ना श्रीसाठी भेंडी आणायची होती आणि इथं ह्या चपात्या झालेल्या आहेत. आणखी थोड्याच राहिल्या, आता पटापट आवरून घेते मी. परत आणखी कपडे वगैरे धुवायचे आहेत आणि ऊन झालं ना मग तिथं बाहेर थांबायला नको वाटतं. त्यामुळे मग जरा लवकरच ह्या सगळ्या गोष्टी आवरल्या की बरं पडतं. आणि आई ना आमच्या नेहमी म्हणतात की मी म्हटलं ना एवढं मोठं पोळपाट आहे, एवढं लाटणं, तर त्याला की नाही का ते एकत्र असताना असं खूप जास्त क्वांटिटीमध्ये स्वयंपाक बनवावा लागायचा त्यांना. तर त्यामुळे छोट्या छोट्या करत बसायचं, त्याला वेळ एवढा मोठा द्यायचा. त्यापेक्षा मोठ्या मोठ्या करता याव्या म्हणून मोठं लाटणं, मोठं पोळपाट आणि मोठा तवा असं आहे. आणि चुलीवर पटापट होऊन पण जातं असं म्हणतात त्या. आणि असं नाही की घरात गॅस नाही म्हणून त्या चुलीवर करतात. घरात गॅस पण आहे, पण त्यांना ना चुलीवर करायला आवडतं खूप जास्त. त्यामुळे मला पटापट ह्याच्यावर आवडते, तिकडे जास्त पटकन होत नाही असं. त्यांचं चवीला चांगलं लागते ना चुलीवरचं. त्यांना सवय झालेली आहे. हो एका इकडं बघा स्वयंपाक चालू आहे.
आणि बघा आपण कुठं गेलो काही असेल तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, चुलीवर स्वयंपाक किंवा अगोदरचे आपले दिवस आठवणारे जे काही क्षण आहेत ना, ते कायम आहे ना आनंद देण्यासारखे असतात. आणि ह्याच्यामध्ये खूप आनंद आहे की नाही या सगळ्या गोष्टींमध्ये. विसरले नाही पाहिजे. हा, आपण कुठेही गेलो तर आपले रूट्स विसरले नाही पाहिजे असं वर्षाचं म्हणणं आहे. ते अगदी बरोबर आहे. कारण कसं आहे, भौतिक प्रगती वगैरे सगळ्या गोष्टी आहेत ना, त्यापेक्षा आत्मिक समाधान खूप महत्वाचं आहे की नाही. हो. आणि आत्मिक समाधान ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. आणि आमचा भैया नेहमी म्हणतो की आयुष्य ना पूर्णपणे समायोजनावर ऍडजस्टमेंट अवलंबून असतं. त्यामुळे ना आपण जिथे जाऊ तिथे आपण परफेक्ट बसलं पाहिजे यासाठी प्रयत्न करायचे. असं नाही की मी खूपच छान एरियातून आहे किंवा मला अशी नाही बाबा सवय, ह्याच्यात मोठेपणा नाही म्हणतो तो नेहमी. तो नेहमी असं म्हणतो की मोठेपणा याच्यात आहे की तुम्ही जिथे जाता त्या लोकांना तुमच्यात सामावून घेता आणि तुम्ही त्यांच्यामध्ये सामील होता. आणि जी काही कामं आहेत, जसा देश तसा वेश, तर तसं स्वतःला त्या ढाच्यामध्ये जेव्हा तुम्ही सेट करता किंवा मोल्ड करता तरच खऱ्या अर्थाने तुम्ही सगळ्या परिस्थितीवर मात करायला शिकता. सो त्यामुळे शिकवण म्हणतात ना, आपले मोठे घरातले कसे आहेत ना, त्याचा खूप इम्पॅक्ट आपल्यावर पडतो इनडायरेक्टली. ते प्रत्येक वेळी काही सांगत बसत नाहीत, त्यांच्या कृतीतून पण आपण त्या गोष्टी शिकवत असतो. आणि मी तर माझ्या भावाला ना म्हणजे एवढं जास्त फॉलो करण्याचा प्रयत्न करते, पण मला माहित नाही या जन्मात मला जमेल की नाही. पण हा, त्याच्या पायावर पाय ठेवून चालण्याची किंवा त्या रूटवर चालण्याची, त्या मार्गाने चालण्याची माझी नक्कीच तयारी आहे. बघूया कितपत यश येत आहे ते. आणि आपली बरीचशी ही जनरेशन आहे ना, ते शहरांमध्ये वगैरे राहते, चांगलं काम करत आहे त्या ठिकाणी, परंतु सारखं गावाची ओढ असते, गावाची आठवण येत असते, आहे की नाही. परत ते आईच्या हातचं चुलीवरचं जेवण खावंसं वाटते, आहे ते सारखं मनामध्ये. आता शेताकडे जावं काय असेल, ते सगळ्या गोष्टी अनुभवाच्या वाटतात. आणि कोण कोण रिलेट करतं या गोष्टी कमेंट करून नक्की सांग. मिस करतो. हा, खूप मिस करतो. थोडस काही जणांचा गैरसमज एक दूर करायचं मला, की काही जणांना असं वाटतं की काही दिवस थोडा गॅप झाला इकडे यायला किंवा काय त्यांना आमच्याकडे यायला, तर काही बी नसलंय असं नसतं बरं का. जेव्हा आपण मॅच्युरिटी त्या लेवलची असते ना, तर कधीच गैरसमज होत नाही. तर प्रश्नच येत नाही. काय बरं त्या गोष्टी का आपण प्रॉब्लेम समजूनच ह्या गोष्टी करायला पाहिजे की कुठे तिकडे राहू शकत नाही, तर आपण ते समजून घ्यायचं आणि पुढे चालायचं, असं केलं पाहिजे. आता आई भाऊला मी तिथे किती राहण्यासाठी फोर्स केला, पण राहू शकत नाही. किंवा आमच्यात वादविवाद आहेत असं होत नाही. किंवा आम्ही इकडे यायला काही कारणाने जर लेट झाला, बाहेर थांबले, तर त्यामागे सुद्धा खूप मोठी काहीतरी कारण असतात, जी जबाबदाऱ्या असतात, तर त्या करणं पण तितकंच. आणि आमच्यात ती अंडरस्टँडिंग लेवल आहे, ते ज्यांच्याकडे आहे ते समजून घेतात. पण जे संकुचित विचार करणारे लगेच त्याला दुसऱ्या अशा काही कमेंट येतात ना, मग ते लय चुकीच्या कमेंट येतात. ते त्यामुळे असं वाटतं की आपण स्वतःला संकुचित बनवत चाललोय किंवा आपण चुकीचं दृष्टिकोनातून विचार करतोय. आवरलं ना माझं, मग मी हा ब्लॉग पुढे कंटिन्यू करते. एकदा चपाती भाजी सगळं झालं बोलूया. आणि वर्षाचं एक वैशिष्ट्य सांगतो की वर्षा पोटभर जेवण फक्त लांब जाण्यात जास्त करते की नाही. जे काय करते सगळीकडे जेवण करते, पण इथं खूप आवडीने जसं आहे तसं ना तिला खूप आवडतं ते जेवण. आणि विशेषतः आईच्या हातचं मोकळं विकळं तर लयच आहे की नाही. चालतंय. इथं दारात बाज टाकली आणि त्याच्यावरती बसून शांभवी आणि तिच्या 2 दिदी मस्तपैकी गप्पा गोष्टी करतात. आता भेंडीची भाजी तयार होते. चुलीवरची भेंडी, साधी सिंपल भेंडी रेसिपी. हे छोटीवाली पिल्लूसाठी केली. तीच तिला येते तिथे. वगैरे झालाय आता आणि घाम एवढा येतोय ना, कारण की ऊन आता बळावतंय. आणि एवढ्या सकाळच्या वेळेत सुद्धा इतकं ऊन वाढलंय. तुमच्या इकडे आहे की नाही मला सांगा. पाऊस झालाय की नाही तुमच्याकडे? डोराळ्याला एक पाऊस झालाय,
पण त्यानंतर काही नाही. आणि तेवढाच तो एक पाऊस. आईच्या जाऊबाईंचं काय चाललंय? निवांत. चष्मा दाखवायला आली. होय. तुला घाल म्हणती ग. ना ना ना. स्वयंपाक झालेला आहे, पण भाऊ येत आहेत म्हणून आम्ही वाट बघत थांबलोय. तोपर्यंत कपडे वगैरे धुवून घेतले. बघा काय मम्मीला मदत करते काय पोरगी. हो पोरी मदत करत असते तर. ए नको. आले रे आजोबा आले रे. नाही आता पुढे जायच्या वाहनाला आले तो म्हणजे पिकून गेले आता. या की हो. चला आम्ही आता जेवतोय. होय एवढ्या लवकर नाही झोपत. आणि तिला थोडस खाऊ घालते. चला आम्ही जेवायला बसलोय. आणि हे ढोराळून आणलेले आंबे तर वानोळा आणि वानोळा आणि गोड पण आहेत मेन म्हणजे. आणि चला आता जेवण करतो. जेवणामध्ये भेंडी चपाती वरण भात आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही मिळून जेवतोय. श्री का आता यायला तयार नाही, तो शौर्य सोबत खेळतोय. जेव बाळा. आंबा खाते दे ये इकडं. सृष्टी जेवण हे बघा आमचं सर्वांचं जेवण चालू आहे. आमटी, भेंडीची भाजी, चपाती वगैरे असं आंबे वगैरे सगळा बेत चालू आहे. हा हा. एक गावठी आंबा एकदम एकदम गावठी. याला रस कमी पण चव एकदम गावठी. आपल्याला लावलेलं नाही. लहान साईज आहे. पण खारासाठी हा बेस्ट आहे. खाराचा आंबा म्हणून आम्ही म्हणतो याला. अर्ध्या आंबे हिरीतच पडले. हो दुसरा बघ ना. आमची जेवण झाली आहेत आत्ताच. आणि श्री इकडे जेवण करतो. अंगत पंगत. आता श्रीचं इकडे जेवण चाललंय. बरं ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. त्यानंतर हाईपसुद्धा तुम्ही देऊ शकता. त्यासोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर पण हिट करा. भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.